नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 32 साईजची कटोरी ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा आपण ब्लाउज पीसचा जो पार्ट आहे तो खालच्या साईडने ठेवून घेतलेला आहे। वरतून अस्तर ठेवायचं आहे, सुईची आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे व्यवस्थित, नाहीतर आपल्या बघा दोन्ही पण कटोरी आहेत त्या सेम तयार होतील। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं बघा। जी सुईची बाजू आहेत ना ती खालती ठेवायची, उलटी बाजूवरती अशा पद्धतीने आपण खालचा जे ब्लाउज पीस आहे तो ठेवायचा आहे। नंतर अस्तर ठेवून कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व पार्ट तयार करून घ्यायचे आहे। बघा इथं साईड पार्ट सुद्धा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। कारण बऱ्याच वेळा ब्लाउज पीस दोन्ही पण साईडने सारखंच असतं ना, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं। तर आधी चेक करून घ्यायचं कोणती सुईची बाजू आहे, कोणती उलटी आहे, आणि बाजू म्हणजे समोर ठेवायच्या दोन्ही पण आपण तयार करताना। कटोरी झालं, साईड पार्ट झालं, एक पट्टी झाली ना, या समोर ठेवायच्या आणि शिवताना चेक करून घ्यायचं आहे। कारण नवीन जे ताई शिकत असते ना त्यांचं बरंच वेळा काय होतं, दोन्ही पण कटोऱ्या वगैरे सेम टू सेम तयार होतात। कारण ब्लाउज पीसचं कापड दोन्ही बाजूने सारखं जर असलं तर बघा आपण इथं साईड पार्ट सुद्धा आहे जॉईन करून घेत आहे। अस्तर कट करताना नेहमी थोडंसं बघा मी अर्धा इंच थोडी एक्स्ट्रा सोडायचं आहे। कारण आपलं जे साडीचं कापड कधी कधी असतं ना तर ते थोडंसं हे असतं सिल्की वगैरे असतं ना, तर इकडे तिकडे सरकतं वगैरे, त्याच्यामुळे कुठं आपण ब्लाउज पीस कट करताना थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं। आता इथं बघा एक पट्टी आपली आहे ती कट करून घेत आहे मी, फोल्ड होतं अस्तर पण आणि ते पण सेपरेट कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। एकदम सोपी पद्धत आहे बघा। आता इथं बघा जी ब्लाउज पीसची जी बाजू आहे ना सुईची ती वरती आहे, नंतर अस्तर ठेवलं आहे आपण अशा पद्धतीने। आता दोन्ही पण आपण सोबत जॉईन केल्यानंतर आपल्या दोन बघा व्यवस्थित एकदम परफेक्ट येतात एक पट्ट्या। ब्लाउज पीसचा कापड अस्तरवरती बघा असं हे करून याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे बघा एक पट्टी जॉईन करण्याची, स्टिच करण्याची। पुन्हा फोल्ड करून बघा ना एक दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा तयार करून घेऊ। या ठिकाणी दुसरी सुद्धा बघा एक पट्टी आपली शिलाई मारून झालेली आहेत। आता या ठिकाणी एक्स्ट्राचं जे कापड आहेत ना बघा ब्लाउज पीसचं ते कट करून टाकायचं आहे। जेवढं आपलं अस्तर आहेत ना तेवढंच ठेवायचं आहे आपल्याला बघा असं पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता दोन्ही पण योग पट्ट्या बघा व्यवस्थित परफेक्ट स्टिच झालेल्या आहेत आपल्या। थोडासा वेळ लागतो पण एकदम बघा परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार होतं। हे बघा हे सुद्धा कट करून घेते मी। इथं आपली पूर्ण बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट झालेलं आहे। आता अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचे आहेत। तर आता बघा साईड पार्ट आपण कटोरी जॉईन करून घेणार आहोत। अगदी हलक्या हाताने न खेचता बघा कटोरी जॉईन करून घ्यायची आहे। एकदम परफेक्ट बघा कटोरी आपली जॉईन झालेली आहे, कुठं पण बघा कमी किंवा जास्त झाले नाही, एकदम परफेक्ट येते। अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर बघा इथं तुम्हाला दाखवते। आता बघा खालचं जे आपण जॉईन केलेला भाग आणि वरचा भाग आहेत ना तो एकावरती एक ठेवायचा आणि मध्यभागी सेंटरला रुंदीला 1.5 इंच, उंचीला 2.5 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा एकदम परफेक्ट असं आपलं कटोरी येते। तुम्ही कटोरीची फिनिशिंग बघू शकता। आता एक पट्टी बघा जॉईन करायची, एकदम सोपी पद्धत आहे, फक्त ठेवायची आहे तशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। फक्त जे आपले जॉईंटचे पार्ट आहेत ना कटोरीचे ते कुठल्या तरी एका साईडला ठेवायचे। इथं बघा मी समोरच्या साईडला ठेवते, वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा आपली परफेक्ट अशी समोरचा भाग बघा एका साईडचा तयार झाला आहे। दुसऱ्या साईडचा सुद्धा बघा आपल्याला या पद्धतीने। इथं बघा आपण खालच्या साईडने कटोरी जॉईन केलेली आहे, वरती सुद्धा अजिबात कुठेच बघा एक्स्ट्रा वगैरे उरत नाही। डबल शिलाई करून घ्यायची आहेत आपल्याला। ब्लाउज कटिंगचे पेपर कटिंगचे व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केले आहेत, नक्की बघा। एकदम परफेक्ट अशी ब्लाउज सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत।
तुम्हाला कुठल्याही साईजचं जर कटिंग बघायची असेल तर नक्की सांगा, किंवा पेपर पॅटर्न जर पाहिजे असेल ते पण सांगा. एकदम कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटून जातील कुठल्या पण साईजचे. फक्त घेताना 5 साईज तुम्हाला घ्यायला लागतील, कारण मला पण द्यायला परवडते. एक पॅटर्न द्यायला परवडत नाही. बघितलं आपली थोडीशी कटोरी आहेत, थोडीशी मोठी झाली आहेत. थोडीशी एक शिलाई मारून घेतली आहेत मी. चला इथं बघा, एक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक दाब टीप देऊन घ्यायची आहे वरून, म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे आहे ते एकदम व्यवस्थित येते. या ठिकाणी रोल करा वगैरे याची झंझट नाही आहे. अगदी पटकन शिवायचा होता हा ब्लाऊज, जास्त वेळ वगैरे लागत नाही. आता या ठिकाणी आपण म्हणजे बटन पट्ट्यान ते काढून घेऊ, काचपट्टी आणि बटन पट्टी. एक बघा आपण ब्लाऊज पीसची काढलेली आहेत, एक अस्तरची काढली आहे. जी काचपट्टी आहे ती अस्तरची काढली आहे. 1 ते 1.5 इंचाची काढायची आहे. इथं बघा आपली जी योगपट्टी आहे तिला हलकीशी चून घ्यायची आहे, म्हणजे आजच्या साईडने आपली व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ही काचपट्टी बसली जाते चून घातल्यामुळं. आता या ठिकाणी थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. बघा कापड म्हणजे आपले धागे वगैरे अगोदर जर शिलाई मारून घेतली तरी चालेल तुम्ही. बघा अशी शिलाई मारून घ्यायची अगोदर, म्हणजे तुम्हाला शिवायला सोपं जाईल. नंतर फोल्ड करायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं बघा ही 2 इंचाची आपण पट्टी कट केली आहे. खालच्या साईडने फोल्ड करायची, अर्धा इंच कापड पकडायचं आणि सरळ शिलाई मारायची. वरच्या साईडने बघा डबल फोल्ड करायची. अशा पद्धतीने खाली शिलाई लॉक करायची आणि पुन्हा एक सरळ शिलाई मारून घ्यायची. आता इथे बघा ही बटन पट्टी आहे, म्हणून इथे डबल शिलाई मारून घेतली आहेत मी. हुक पट्टी इथं बघा व्यवस्थित आहे का नाही बघून घ्यायच्या. काचपट्टी आणि बटन पट्टी दोन्ही व्यवस्थित आहे, परफेक्ट. आता इथं आपण 1.25 ते 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली आहे. बघा इथं 1.25 इंचाची मी व्यवस्थित पकडायची, हलकीशी थोडीशी खेचून ना बघा ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि एक शिलाई मारायची कडेने आणि पट्टी कट करताना थोडीशी तिरकस कट करायची, म्हणजे आपली पायपिंग वगैरे आहे ती उलटी वगैरे होत नाही, व्यवस्थित बसली जाते. तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. बघा अशी कापड जो आहे तो पूर्ण कपड्यामध्ये हे करून घ्यायचा आहे फोल्ड. खाच्यामध्ये आपण शिलाई देऊन घ्यायची आहेत. बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा गोलमध्ये आपला गळा तयार होतो. हे बघा किती मस्त परफेक्ट असा आपला गळ्याचा शेप आला आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा पुढच्या साईडला पट्टी थोडीशी सरळ कट करायची, अर्धा इंच फोल्ड करायची, आहे तसा आकार गळ्याला कडेने शिलाई मारून घ्यायची. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत बघा. खूप लहान लहान टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, बाई जॉईंट करण्याच्या वगैरे. आता पाठीमागचा गळा आपला डिझाईनचा आहेत ना, म्हणून फक्त मी पुढच्या साईडला इथं पायपिंग केली आहेत. जर पाठीमागचा गळा गोल वगैरे असला तर शोल्डर जॉईन केल्यानंतर तुम्ही पायपिंग करायची. आपला ब्लाऊज स्टिचिंगचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे त्या व्हिडिओला. भरपूर साऱ्या कमेंट त्याच्यावरती आल्या स्टिचिंगच्या आणि कटिंगच्या पण. तर मी ऑलरेडी कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नक्की बघा. नाही भेटले तर तुम्हाला लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेपर कटिंगची, नक्की बघा. आता या ठिकाणी बघा आपण अस्तर आणि आता मी काय करत असते बघा, ज्यावेळेस आपण बाई कटिंग करतो ना त्यावेळेस थोडीशी जास्त कट करते, नंतर जॉईन करायच्या वेळेस परफेक्ट बाई मी कटिंग करून घेत असते. म्हणजे आपली बाई वगैरे आहे ती कमी वगैरे पडत नाही.
रुंदीला पण थोडीशी बाई मी अर्धा 1 इंच जास्तच कट करते आणि उंचीला सुद्धा अशा पद्धतीने बघा अस्तर जॉईंट करून घेतला आहे एक शिलाई मारून. नंतर बघा ब्लाऊज पीसचा अस्तरवरती करून ना एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता बघा इथं आपण एक दाब टीप देऊन घेऊ. आता ही बाई मला फक्त 2.5 इंचचीच लागत आहे म्हणून इथं मी कडेने शिलाई नाही मारली. आपण अगोदर बॉर्डर आहेत ना जी ती स्टिच करून घेणार आहोत. बघा इथं कारण मला माहिती आहे ह्याच्यातला भरपूर कापड आहे तो कट होणार आहेत म्हणून तुम्ही कडेने शिलाई नाही मारली अगोदर. तुम्ही जर परफेक्ट जर कट केला असेल तर डायरेक्ट जरी जॉईंट केलं तरी चालेल. आता इथं बघू मी बाई लांबी जी आपली आहे ती 2.5 इंच आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी 3 इंचचं असं कट करून घेणार आहेत बाई लेस जोडल्यानंतर. बघा असं ठेवून ना इथं मी माप टाकणार आहेत आणि कटिंग करून घेणार आहेत. बघा इथून मी आता कट करून घेतला. इथं पाठीमागचा भागसुद्धा आपला रेडी झालेला आहे, समोरचा भागसुद्धा रेडी झालेला आहे. आणि बघा इथं बायासुद्धा आपण कडेने शिलाईसुद्धा मारून घेतली आहेत. आता बघा शोल्डरवरती शोल्डर ठेवायचा आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला. या ब्लाऊज डिझाईनसुद्धा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे, नक्की बघा. खूप सोपी ब्लाऊज डिझाईन आहेत आणि शिलाई पण भरपूर भेटते अशा ब्लाऊज डिझाईनची. याला कुठलाही कॅनचा वगैरे वापर न केला आहे या ब्लाऊज डिझाईनला मी. अर्धा इंच बघा आपलं जेवढं शिलाई मार्जिन आहेत ना तेवढं पकडून शोल्डर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता शोल्डर स्टिच करायचं 2 पद्धती आहे पण एकदम बघा सोप्या पद्धतीने दाखवलं आहे, जास्त वेळ न घालता अशा पद्धतीने बघा. तिथं आपण बाई जॉईंट करणार आहोत. अगोदर काय करायचं आहे आपल्याला जी बाई आहे ते आपली बघा जो खोल भाग आहे तो पुढच्या समोरच्या साईडने जॉईंट करायचा. बाई आधी मोजून घ्यायची परफेक्ट आहेत का नाही, नंतर स्टिच करायची. समजा बाय चान्स आपली बाई जर थोडीशी एक्स्ट्रा जास्त झाली तर दोन्ही पण साईडने आपल्याला सेम टू सेम पकडायचं आणि कट करायचं आहे. इथं बघा माझी बाई एकदम परफेक्ट होती म्हणून तुम्ही कट वगैरे काहीच नाही केलं आहे. याचपर्यंत दुसरी सुद्धा बाई बघा मी जॉईंट करून घेणार आहे. या ठिकाणी दोन्ही पण बाई बघा आपल्या जॉईंट झाला आहे. आता आपण एक कडेने कवर शिलाई देऊन घ्यायची आहे, व्यवस्थित सारखं पकडायचं. जसं आपण योग्य वाटेल तशा पद्धतीने बघा पकडायचं आहे. हे पार्ट जे आहेत ना काखीतले ते कुठल्या तरी एका साईडला करायचं, एक तर वरच्या साईडला किंवा एक तर खालच्या साईडने, एक खालती वरती असं नको व्हायला. बघा दोन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला. या ठिकाणी बघा मी दोन्ही पण साईडने शिलाई मारून घेतली आहे. थोडंसं एक्स्ट्राचं जे कापड आहेत ना धागे दोरे ते कट करून घ्यायचे आपण अशा पद्धतीने. तर बघा उलटं करून घ्यायचं ब्लाऊज आणि एक कडेकडे शिलाई मारून घ्यायची आपल्याला. या ठिकाणी आपण कडेने शिलाई मारून घेतली आहे. दोन्ही पण साईडने शिलाई मारायची आपल्याला अगोदर, नंतर आपण फिटिंगचे माप टाकायचे आहेत. या ठिकाणी बघा आपण कडेने एक शिलाई देऊन घेतली आहे. आता इथं आपण दंड घेराचा माप टाकायचा आहे. इथं बघा 11चा दंड घेर होता, म्हणजे 5.5 इंच घेतला आहेत मी. इथं आपल्याला टाकायचं आहे बघा, इथं बटन पट्टी आहे ती सोडून द्यायची आहे. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथं मी टाकला आहे 8 इंच. नंतर बघा इथं आपलं जेवढं कमर आहेत ना तेवढं मोजून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा. इथं 28चं कमर आहे इथं मोजून घेतलं आहे. इथं समोर जेवढं उरल ना आपलं 3 उरू 4 उरू त्याचे 4 भाग करायचे आहेत अशा पद्धतीने. इथं कमरेकडे तेवढं आपल्याला चौथा भाग करून टाकून घ्यायचा आहे आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने टेप पकडून ना.
इथं सरळ शिलाई मारून घ्यायची आणि या साईडने सेम तेच करायचं आपल्याला. इथं बघा आपण काचपट्टी आहे, इथं टेप पकडायचा आहे आणि छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथं आपण दंडगेर टाकायचा आहे बघा. 5.5 आहेत आपला. तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. नंतर 2-3 शिलाई एक्स्ट्रा देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे फिटिंगची, नक्की ट्राय करून बघा. आणि सरळ शिलाईसुद्धा एकदम सरळ येते बघा. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. इथे तुम्ही काखेसुद्धा बघा, पॉईंट बघू शकता किती परफेक्ट आले आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आले आहेत. तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागची पण डिझाईन तुम्ही बघू शकता. साडीतला थोडासा कापड कट करून ही ब्लाऊज डिझाईन मी बनवली आहेत. धन्यवाद सगळ्यांना.